श्री सूर्य अष्टकम्। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते। सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं। श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं। महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्म विष्णु महेश्वरं। महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। बृहितं तेजः पुञ्जं च वायुमाकाशमेव च। प्रभुं च सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम्। बन्दुकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम्। एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। तं सूर्यं जगत्कर्तारं महातेजः प्रदीपनं। महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम्। महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। इति श्री शिवप्रोक्तं सूर्याष्टकं सम्पूर्णम्। सूर्याष्टकं पठे नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम्। अपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत्। अमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने। सप्तजन्म भवेत् रोगी जन्म जन्मादरिद्रता। स्थितैलमधुमांसानि ये त्यजन्ति रवेर्दिने। न व्याधि शोकदारिद्र्यं सूर्यलोकं च गच्छति। आता आपण सूर्याष्टकम स्तोत्राच्या पठणाचे फायदे आणि पठणाची पद्धत जाणून घेऊयात। रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे। सूर्यदेवाला 9 ग्रहांचा राजा, आरोग्य, बुद्धिमत्ता, कीर्ती आणि समृद्धीची देवता म्हटले जाते। असे म्हणतात की कलियुगात सूर्यदेव हा एकमेव असा देवता आहे जो प्रत्यक्षपणे दिसतो। सूर्यदेवाची पूजा करून अर्घ्य दिल्याने मनुष्याला अनेक संकटांपासून मुक्ती मिळते। यामुळेच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त सर्व प्रकारचे उपाय करतात। सूर्य अष्टकम स्तोत्राच्या पठणाने सूर्यदेव आपल्यावर लवकरच प्रसन्न होतात असे मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती रविवारी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ करतो त्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे संकटे दूर होतात। तर सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ नेमका कोणत्या पद्धतीने करावा? तर हे स्तोत्र तुम्ही रविवारी किंवा नियमितपणे म्हणू शकता, परंतु सूर्य अष्टकम स्तोत्र म्हणण्यासाठी रविवारीच सुरुवात करावी। सूर्योदयाच्या वेळी त्याचा पाठ केल्यास विशेष लाभ होतो। रविवारी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ करणाऱ्या व्यक्तीने मांस आणि मद्य सेवनापासून दूर राहावे। तसेच या दिवशी मीठ सोडून सात्विक आहार घ्यावा। ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यग्रहाची स्थिती कमजोर असते त्यांनी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ अवश्य करावा। सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्य अष्टकम स्तोत्राचे पठण करणे उत्तम मानले जाते। तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। धन्यवाद।